आता प्रबोधन काळ आणि कॅथलिक चर्च हा टॉपिक आपण बघणार आहोत. तर कॅथलिक चर्च प्रबोधन पूर्व कालखंड. आता प्रबोधन पूर्व कालखंड म्हणजे काय की ज्यावेळी धर्मयुद्ध होते, ख्रिश्चन धर्माचे जे उपदेशक होते, प्रमुख होते, पोप होते, ज्यांचा समाजावर पगडा होता आणि लोकांची श्रद्धा ही कशावर होती, ईश्वरावर मोठ्या प्रमाणात होती, त्याला प्रबोधन पूर्व काळ म्हणतो आपण. तर प्रबोधन पूर्व कालखंडात ही चर्च काय होती, केवळ धार्मिकच दृष्टीने महत्वाचे नव्हते, तर लोकांच्या व्यक्तिगत जीवनाला सुद्धा काय करत होती, ते नियंत्रित करीत होती. याचं उदाहरण आपण पाहिलं आहे की धर्मयुद्धामध्ये जर सामान्य माणसाने सहभाग घेतला तर आम्ही तुम्हाला पापापासून मुक्ती देऊ, असं कोणी म्हटलं होतं, ख्रिश्चन धर्मोपदेशकांनी. म्हणजे काय होतं की मनुष्याचं व्यक्तिगत जीवन सुद्धा कोणी बांधलेलं होतं, धर्माने बांधलेलं होतं. म्हणजे कॅथलिक चर्चचा काय होता, लोकांवर प्रभाव होता. त्याच्यानंतर चर्चमधील जे धर्मगुरू होते ते चर्चच्या नावानं आज्ञापत्र काढलेली होती त्यांनी, आणि त्यामुळे सामान्य लोकांची आर्थिक पिळवणूक सुरू केली होती की हे पत्र घ्या. एक पत्रक काढलं, एक कागदा एका याच्यावर लिहिल्या गेलं, ते छापल्या गेलं, आणि हे घ्या, विकत घ्या तुम्ही, आणि तुम्ही पापापासून काय व्हा, मुक्त व्हा. आणि त्याच्यातून मोठ्या प्रमाणात आर्थिक फायदा ख्रिश्चन धर्मोपदेशक स्वतःचा करून घेत होते. याचा परिणाम काय होता की सामान्य जनतेची आर्थिक पिळवणूक होत होती. सामान्य लोकांना स्वतंत्र विचार करण्याची किंवा ते मांडण्याची त्यांना काय नव्हतं, स्वतंत्र नव्हतं. जे काही निर्णय घ्यायचे, जे काही गोष्टी करायच्या, त्याच्यावर कोणाचा प्रभाव राहायचा, ख्रिश्चन धर्मगुरूंचा प्रभाव राहायचा, पोपचा प्रभाव राहायचा. त्यांच्या परवानगीशिवाय सामान्य जनतेला काहीही करता येत नव्हतं. तसेच ख्रिश्चन धर्माचा जो ग्रंथ आहे तो म्हणजे बायबल, आणि या बायबल ग्रंथावर चर्चच्या परंपरेविरुद्ध किंवा वेगळे भाष्य करणाराला मृत्यूदंडाची शिक्षा दिली जात होती. म्हणजे केवळ लोकांच्या जीवनावरच नव्हे, तर जो ख्रिश्चन धर्माचा धर्मग्रंथ आहे बायबल, याच्यावर जर ख्रिश्चन धर्मोपदेशकांनी सांगितल्या व्यतिरिक्त दुसरं काही जर कोणी सांगायला गेलं किंवा त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला तर त्या व्यक्तीला काय दिली जात होती, मृत्यूदंडाची शिक्षा दिली जात होती. आणि या सर्वांच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी प्रबोधन काळातील मानवतावादी विचारसरणीनं काय तयार केली, एक योग्य पार्श्वभूमी तयार केली. कारण आपण मागच्या याच्यात बघितलंच आहे की मानवी जीवनाचा केंद्र ईश्वर न राहता आता मनुष्य हा केंद्र बनलेला होता. त्यालाच मानवतावाद म्हटलं गेलं. मानवतावादाचा विचार मांडणाऱ्या वेगवेगळ्या लोकांचा, शास्त्रज्ञांचा म्हणू, वेगवेगळ्या व्यक्तीचा उदय झाला, आणि याचा परिणाम काय झाला की त्यांनी सामान्य जनतेला आपल्या सोबत घेतलं, आणि हे कॅथलिक चर्चने, ख्रिश्चन धर्मगुरूने लोकांवर जे नियम लादलेले होते त्याच्या विरुद्ध या मानवतावादी विचारसरणीनं काय सुरू केला, आवाज उठवायला सुरू केला. आणि याचाच परिणाम काय झालं की युरोपामध्ये आधुनिक युगाचा काय घातला गेला, पाया घातला गेला. आता आधुनिक युगाचा पाया कसा घातला गेला, तर या काळामध्ये काय झालं आधुनिक युगामध्ये की प्रत्यक्ष अनुभवाच्या निकषावर आधारलेल्या वैज्ञानिक पद्धतीद्वारे माणूस सत्याचे आकलन करून घेऊ लागला. हाच आधुनिक युगाचा पाया होय. आतापर्यंत काय होत होतं की जे काही पोप सांगतील, म्हणजेच ख्रिश्चन उपदेशक सांगतील, तीच पूर्व दिशा सामान्य जनता मानत होती. आता मात्र मानवतावादी विचारसरणीचा प्रभाव आल्यामुळे काय झालं की विज्ञानाच्या दृष्टीने जे काही सत्य असेल त्याच्यावरच लोक आता विश्वास ठेवू लागले, आणि याच काळाला आधुनिक युगाचा पाया असं म्हटलं गेलं. आता प्रबोधनाच्या या काळात काय झालं की गणित, विज्ञान, कला यांच्या शिक्षणाला महत्त्व प्राप्त झालं. आतापर्यंत कोणाला महत्त्व होतं, ईश्वराला महत्त्व होतं, धर्मग्रंथाला महत्त्व होतं. परंतु विज्ञानाचा पाया घातल्यामुळे काय झालं की
समाजामध्ये बदल घडून आला. विज्ञानाशी जे विषय जुळलेले आहे, गणित असेल, विज्ञान असेल, कला क्षेत्रातले विषय असेल, या विषयातील शिक्षणाला युरोपमध्ये काय झालं की महत्त्व प्राप्त झालं. आणि याचाच परिणाम काय झालं की आधुनिक युगाच्या प्रारंभी वेगवेगळे निसर्ग वैज्ञानिक होऊन गेले. आणि त्याचंच उदाहरण आपण घेऊ शकतो की लिओनार्दो दा विंची यासारखे, त्याच्यानंतर कोपर्निकस आपण पाहिला, गॅलिलिओ आपण पाहिला, जोहान्स गुटेनबर्ग आपण पाहिला. हे सगळे काय होते की युरोपामध्ये जे आधुनिक युगाचा पाया रचला गेला आणि जे वैज्ञानिक विचारसरणी रूढ झाली, त्याचाच परिणाम असं झालं की या विज्ञानाच्या क्षेत्रामध्ये वेगवेगळे लोक काम करण्यास काय झाले, पुढे आले. आणि या प्रबोधन काळाचा केवळ या काळामध्ये जे विज्ञानाचा जो प्रभाव पडला, या विज्ञानाच्या प्रभावाचा हा जो प्रभाव होता, हा केवळ विज्ञानावरच नसून, गणितावरच नसून, तर कलेच्या क्षेत्रावर देखील पडलेला आपल्याला दिसून येतो. काय होतं की प्रबोधन काळामध्ये किमया या नावानं एक गूढवादी शास्त्र ओळखलं जात होतं. आता प्रबोधन काळात काय झालं होतं की किमया म्हणजे काय करणे, जादू करणे, एखादा चमत्कार दाखवणे. तर हा किमया करण्याचा प्रकार कधी होता, प्रबोधन पूर्व काळामध्ये होता. मात्र प्रबोधनाच्या काळामध्ये या गूढवादाचा, चमत्काराचा, किमयेचा काय झाला, प्रभाव हळूहळू ओसरायला लागला, कमी होत गेला आणि संपूर्ण समाज हा वैज्ञानिक पायावर उभा राहायला लागला. म्हणजे विज्ञानाला काय आलं, महत्त्व आलं. आणि याचंच रूपांतर पुढे जाऊन रसायनशास्त्रामध्ये झालेलं आपल्याला दिसून येते. वैज्ञानिक पद्धतीने केलेल्या निसर्ग निरीक्षणामुळे निसर्गाचे सूक्ष्म चित्रण करणे सोपे झाले. आतापर्यंत ख्रिश्चन धर्मोपदेशक सांगत होते, तेच जनता मान्य करत होती. ईश्वर आहे, बायबल आहे, हो, पण याच्याही पलीकडे विज्ञानाचा जो पाया रचला गेला तो युरोपात आधुनिक कालखंडामध्ये. आणि याच्यामुळे काय झालं की निसर्गामध्ये ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, त्या छोट्या छोट्या गोष्टींचा अभ्यास करायला युरोपातील लोकांनी सुरुवात केली. त्यानंतर विज्ञानाच्या मदतीने काय झालं की मनुष्याची जी शरीर रचना आहे, त्याच्या वैशिष्ट्य दर्शविणाऱ्या आकृत्या सुद्धा चित्रित करणे सोपे झाले. याचाच परिणाम आपणही बघतो की आपण अभ्यासलं असेल 10वी पर्यंत, विज्ञानाच्या पुस्तकामध्ये हृदयाची आकृती आहे, डोळ्याचं स्ट्रक्चर आहे, किडनी आहे, त्याच्यानंतर मनुष्य शरीरामधले असलेले आतमधले जे ऑर्गन्स आहे, याचा अभ्यास विज्ञानामध्ये आपण करतो. आता किमया म्हणजे जादू, चमत्कार या गोष्टीचं प्रबोधन काळामध्ये महत्त्व कमी झालं आणि या वैज्ञानिक दृष्टिकोनाला महत्त्व आलेलं आपल्याला दिसून येतं. त्याच्यानंतर वैज्ञानिक पद्धतीने केलेल्या निसर्ग निरीक्षणामुळे काय झालं की मनुष्याच्या शरीराची वेगवेगळ्या ज्या रचना आहेत त्याचा अभ्यास करायला आपण सुरुवात केली. त्यामध्ये लिओनार्दो दा विंची असेल, मायकेल एंजेलो असेल, या शास्त्रज्ञांचं काम काय आहे, अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. एकंदरीतच की प्रबोधन काळामध्ये जो विज्ञानाचा विकास झाला, याचा परिणाम आपल्याला वेगवेगळ्या क्षेत्रावर झालेला दिसून येतो. मग या प्रबोधन काळातील विज्ञानाचा जो विकास घडून आला, त्या विज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी वेगवेगळ्या संस्थांचे सुद्धा काय झालेला आहे, विकास झालेला आपल्याला दिसून येतो. या काळातील शास्त्रज्ञांनी काय केलं की विविध गोष्टींवर भर दिला, जसे प्रत्यक्ष प्रयोगाद्वारे विज्ञानाचे सिद्धांत सिद्ध करणे, त्याच्यानंतर जो काही नव्यानं शोध लागलेला आहे ते नियम सूत्रबद्ध करणे, त्याच्यानंतर नवीन वैज्ञानिक परिभाषेचा विकास करणे. आणि या सर्वांमधून काय झालं की आधुनिक विज्ञानाची प्रगती होत गेली. वैज्ञानिक संशोधनाच्या उद्देशानं युरोपमध्ये काय वेगवेगळ्या संस्थांची स्थापना करण्यात आली, जसं वेगवेगळे नियतकालिक चालविणे, पत्रव्यवहार करणे, विविध शंका असेल त्याचं समाधान करणे, त्याच्यानंतर वैचारिक देवाणघेवाण करणे, याकरिता वेगवेगळ्या संस्था काढण्यात आल्या.
आता या संस्थांमध्ये कोणत्या कोणत्या संस्थांचा समावेश होता, तर रोम मधील अकॅडमी ऑफ द लिंकसाइड, फ्लॉरेन्स मधील अकॅडमी फॉर एक्सपेरिमेंट, लंडन मधील रॉयल सोसायटी फॉर इम्प्रूव्हिंग नॅचरल नॉलेज, फ्रान्स मधील फ्रेंच अकॅडमी ऑफ सायन्सेस इत्यादी विविध वैज्ञानिक संस्थांची काय करण्यात आली, स्थापना करण्यात आली, की जेणेकरून या संस्थेच्या माध्यमातून विज्ञानाच्या क्षेत्रामध्ये जर अभ्यास करणाऱ्याला काही शंका असतील, त्याला काही विचार विचारायचे असतील, शंकेचं निरसन करायचं असेल तर ते करणं काय जावं, सोपं जावं असं त्याला वाटलंय. मग आता विज्ञानाचा विकास झाला, विज्ञानाचा पाया रचला गेला, वेगवेगळ्या संस्था स्थापन झाल्या. याचा परिणाम काय झाला, की प्रबोधनाच्या काळामध्ये युरोपात होका यंत्र असो, दुर्बीण असो, सूक्ष्मदर्शक यंत्र म्हणजे मायक्रोस्कोप आपण बघतो ना, भारमापक यंत्र असो, त्याच्यानंतर तापमापक यंत्र म्हणजे ज्याने आपण टेम्परेचर मोजतो, इत्यादी यंत्राचा काय लागला, शोध लागला. तर सूक्ष्मदर्शक यंत्रामुळे काय होऊन गेलं, काय होतं, की सूक्ष्म जंतूंचा अभ्यास करणं सोपं झालं. रॉबर्ट बॉईल याने काय केलं, की वायूचे घनपट व त्यावरील दाबाच्या व्यस्त प्रमाणामध्ये बदलते हे शोधून काढले. हायड्रोजन, नायट्रोजन, ऑक्सिजन या वायूंसंदर्भात वेगवेगळे संशोधन करायला सुरुवात झाली. त्याचप्रमाणे भौतिकशास्त्रामध्ये उष्णता, ध्वनी, प्राणीशास्त्रामध्ये प्राण्यांचा अभ्यास, अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काय झालं, की शास्त्रज्ञांनी अभ्यास करायला सुरुवात केली. आणि त्याच्यामुळे या संपूर्ण काळ हा जो याला आधुनिक प्रबोधनाचा काळ असं म्हटलं गेलं. केवळ वैज्ञानिक शोधच लागले नाही, तर या काळात महत्वाची गोष्ट म्हणजे वस्त्र उद्योग म्हणजे जो कापड उद्योग आहे, या उद्योगामध्ये काय झालं, की महत्वपूर्ण प्रगती झाली. आता ती कशी झाली, सुरुवातीच्या काळामध्ये काय व्हायचं, की घरगुती लोक काय करायचे, की लोकरीपासून वस्तू बनवित होते. आणि हा लोकरीपासून वस्त्र बनविणे, कापड बनविणे हा इंग्लंडमध्ये चालत आलेला पूर्वापार व्यवसाय आहे. तो आपण घरी बघतो, की लोकरीपासून सुया असतात क्रोशाच्या, त्याच्यापासून काय केलं जातं, रुमाल विणले जातात, स्वेटर विणले जातात. हे काय लोकरीची वस्तू आहे, ह्या लोकरीचे वस्त्र आहे. लोकरीचे वस्त्र, कापड, हे कपडे जे आहे हे बनवणं इंग्लंडमध्ये काय होतं, की पुरातन व्यवसाय होता. मात्र 1738 मध्ये काय झालं, की जॉन के नावाच्या व्यक्तीने धावत्या धोट्याचा शोध लावला. म्हणजे एक यंत्र तयार केलं आणि त्याच्यामुळे काय झालं, की या धावत्या धोट्याचा शोध लावला. कोणी लावला, जॉन के नावाच्या शास्त्रज्ञाने लावला. कधी लावला, 1738 मध्ये. आणि त्याच्यामुळे परिणाम असा झाला, की वस्त्र विणण्याच्या क्षेत्रामध्ये कामाला काय निर्माण झाली, काय प्राप्त झाली, गती प्राप्त झाली. आणि हा जो जॉन केने शोध लावला, हा वस्त्र उद्योगातील प्रथम प्रगतीचा टप्पा समजला जातो. यानंतरच्या काळात काय झालं, की इंग्लंडमध्ये जेम्स हरग्रीव्ज याने स्पिनिंग जेनी नावाचे यंत्र, त्याच्यानंतर धावत्या धोट्यानंतरचा पुढचा टप्पा, पुन्हा ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आली, त्याला काय म्हणू आपण, स्पिनिंग जेनी नावाचं यंत्र आलं. कोणी आणलं, हरग्रीव्ज नावाच्या शास्त्रज्ञानं. आता काय झालं, की एकाच वेळी या यंत्रावर जे रीळ बंडल असतात सुताचे, ते 8 रीळ या यंत्रावर लावता येऊ लागले. आता म्हणजे जे काम एका पटीत चाललेलं होतं ते आता 8 पट वाढलं, 8 पट ते काम फास्ट व्हायला लागलं, गती प्राप्त झाली. आणि यामुळे काय झालं, की जे श्रम लागत होती, जे शक्ती लागत होती, कामाला वेळ लागत होता, तो काय झाला, आता कमी झाला. म्हणजे कामाचा वेग वाढला. त्याच्यानंतर पुढचा टप्पा म्हणजे 1769 मध्ये सॅम्युअल क्रॉम्प्टन नावाच्या शास्त्रज्ञानानं पुन्हा एक यंत्र काढलं, म्यूल नावाचं. आणि या यंत्रामुळे काय झालं, एक पट धावता धोट्यानी जे काम होत होतं ते काम स्पिनिंग जेनीने 8 पट व्हायला लागलं. आणि जे काम 8 पट होत होतं ते म्यूल नावाच्या यंत्राने 200 पट वाढलं. म्हणजे 8 पटीच्या कामाच्या वेगावरून 200 पटीवर कामाचा वेग गेला. आणि त्यामुळे या क्षेत्रामध्ये काय घडून आली, क्रांती घडून आली. इसवी सन 1785 मध्ये एडमंड कार्टझाईट याने नवीन यंत्रमाग बनविला. आणि आता मात्र
कामाची गती ही खूप मोठ्या प्रमाणात वाढली. इसवी सन 1793 मध्ये कॉटन जीन नावाचे यंत्र आले आणि या यंत्राच्या मदतीने कापसातील सरकी वेगानं वेगळी करता येणे काय झालं, शक्य झालं. म्हणजे जे काम जॉन केनी सुरू केलं ते काम आता मशीनच्या माध्यमातून, म्हणजे माणसांची गरज काय झाली, या ठिकाणी माणसांचं काम यंत्र करायला लागलं. 1 पटीने 8 पटीवर गेलं, 8 पटीने 200 पटीवर गेलं म्यूल नावाच्या यंत्राने. तर कॉटन जीननी तर आता काय केलं की कापसातील सरकी वेगळं करण्याचं यंत्र आणलं. त्याच्यामुळे तेथील माणसाची गरज कमी झाली आणि वस्त्रोद्योगाच्या क्षेत्रात मोठी क्रांती घडून आल्यामुळे हा व्यवसाय प्रबोधन काळामध्ये वस्त्रोद्योगाची काय झालेली आहे, मोठ्या प्रमाणात प्रगती झालेली आपल्याला दिसून येते. आता यानंतरचा मुद्दा म्हणजे जसा वस्त्रोद्योगाचा विकास झाला तसा इतर क्षेत्रावर देखील या प्रबोधन काळात विज्ञानाचा काय पडलेला दिसतो, परिणाम झालेला आपल्याला दिसतो किंवा प्रभाव पडलेला आपल्याला दिसून येतो. यातलाच पुढचा मुद्दा म्हणजे धातू विज्ञान. आता या धातू विज्ञानाचा जर संबंध आपण जोडला तर तो इंग्लंडशी येतो आणि इंग्लंडमधील व्यापाऱ्यांना इतर देशामध्ये वसाहती स्थापन करण्यास जर मदत झाली असेल तर ती म्हणजे सर्वप्रथम धातू विज्ञानाची. आणि या धातू विज्ञानामुळेच त्यांना वेगवेगळ्या देशामध्ये आपले वसाहती स्थापन करण्यास काय झाली, अनुकूल परिस्थिती निर्माण झाली. याच्यामध्ये आपण म्हणू शकतो की इंग्लंडमध्ये काय होत्या, लोखंडाच्या खाणी होत्या आणि लोखंडाच्या खाणी असल्यामुळे लोह खनिजापासून शुद्ध लोखंड निर्माण करण्याच्या तंत्रात सुधारणा करण्याची गरज निर्माण झाली. कोणाला, इंग्लंडला. आणि त्यामुळे इंग्लंडमध्ये काय झालं की लोह खनिज वितळविण्यासाठी लाकडाऐवजी दगडी कोळसा वापरण्यात येऊ लागला. आता म्हणजे लाकडावर लोह खनिज गरम करण्याऐवजी कशावर गरम करण्यात येऊ लागलं, दगडी कोळशावर निर्माण करण्यात येऊ लागलं. आणि त्यामुळे काय झालं की जास्तीत जास्त तापमान असणाऱ्या भट्ट्या तयार झाल्या आणि याचा परिणाम लोखंडाचे उत्पादन वाढीवर झाला. जर जेवढे लाकडं जाळले त्याच्यापेक्षा दगडी कोळशापासून निर्माण होणारी जी शक्ती होती, एनर्जी होती, ती जास्त होती आणि त्याचा परिणाम काय झालं की